नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले मित्रांनो याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. 25 मार्चला मित्रांनो कुठे किती अर्ज आले आणि 25 मार्च दुपारी 4 वाजेपर्यंत मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे की 4 वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती आतापर्यंत अर्ज आले आणि जवळपास 62 प्लस ठिकाणची माहिती तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट करतो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर आपल्या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा, जेणेकरून मित्रांनो येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. आणि तुमचं सुद्धा तुम्ही जर मित्रांनो कमेंटमध्ये करसा नाव जर टाकता तुमचा टोकन नंबर जर टाकसा त्या ठिकाणी, तर तुमचं नाव सुद्धा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर पहा, ज्यांनी सुद्धा मित्रांनो खरी आज फॉर्म भरला आहे तर त्यांनीच मित्रांनो या ठिकाणी जे तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे. ठीक आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप मित्रांनो आपण 62 ठिकाणची माहिती घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि पोलीस भरतीचे जे आहे मित्रांनो अशाच प्रकारे आपण डेली अपडेट तुम्हाला देत असतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी परभणी आहे. तर परभणी या ठिकाणी जवळपास 3000 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे 25 मार्च दुपारी 4 वाजेपर्यंत. त्यानंतर नांदेड आहे. तर नांदेड या ठिकाणी 7000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे. तर SRPF जालना या ठिकाणी 7500 प्लस अर्ज आले आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, मिनिटांनी आणि घंट्याघंट्यांनी फॉर्मची संख्या या ठिकाणी वाढत आहे. ठीक आहे. आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या हे CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे. त्यानंतर या ठिकाणी धाराशिव आहे. तर धाराशिवमध्ये 2590 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे. तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी 9100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे. तर SRPF अमरावती या ठिकाणी 11260 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे. तर SRPF हिंगोली या ठिकाणी 8100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बॅट्समन आहे. तर या ठिकाणी मित्रांनो 5100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 8100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP भंडारा आहे. तर SP भंडारा या ठिकाणी 3700 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP लातूर आहे. तर या ठिकाणी 2300 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर वर्धा आहे. तर वर्धा या ठिकाणी 2620 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SP सिंधुदुर्ग आहे. तर या ठिकाणी 3150 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा, आकांक्षा गवळी या विद्यार्थिनीने आपल्याला या ठिकाणी टोकन नंबर या ठिकाणी व्हॉट्सअपवर पाठवला आहे. त्यांचा खूप खूप आभार. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सोलापूर ग्रामीण आहे. ठीक आहे. तर सोलापूर ग्रामीण या ठिकाणी मित्रांनो 22 तारखेला या ठिकाणी जवळपास 1000 म्हणजे 22 तारखेला 3:28 या ठिकाणी जवळपास 1071 फॉर्म आले होते. तर या ठिकाणी मित्रांनो आज या ठिकाणी समजा 3 दिवस झाले तर या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढली असेल तरी आपण जे मित्रांनो या ठिकाणी 500 ते 1000 पर्यंत तुम्ही या ठिकाणी धरून चालू शकता. एक तर या ठिकाणी 1500 प्लस आतापर्यंत अर्ज आले असेल. त्यानंतर त्यानंतर पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास 22 तारखेला या ठिकाणी मित्रांनो 23772 प्लस या ठिकाणी अर्ज आले होते. ठीक आहे. तर या ठिकाणी सुद्धा फॉर्मची संख्या वाढली असेल, जवळपास 3 दिवस झाले. ठीक आहे. जवळपास या ठिकाणी 26000 प्लस या ठिकाणी अर्ज आले असेल. त्यानंतर सोलापूर ग्रामीण आहे. तर सोलापूर ग्रामीण या ठिकाणी 2000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे. तर या ठिकाणी 26000 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर CP मुंबई या ठिकाणी 1,29,100 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण आहे. या ठिकाणी 12700 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर नाशिक सिटी आहे. तर नाशिक सिटी या ठिकाणी 3500 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर आहे. या ठिकाणी 15598 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर पुणे लोहमार्ग या ठिकाणी जवळपास 700 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर रायगड आहे. तर रायगड या ठिकाणी 7900 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृह या ठिकाणी 38000 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास 26790 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर सिटी अकोला आहे. तर सिटी अकोला या ठिकाणी 9400 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर चंद्रपूर सिटी आहे. तर चंद्रपूर सिटी या ठिकाणी 11000 प्लस आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर सिटी मुंबई आहे. तर सिटी मुंबई महिला या ठिकाणी 23000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SP वाशिम आहे. तर SP वाशिम या ठिकाणी 5600 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे. तर या ठिकाणी जवळपास 9000
प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर CP नाशिक आहे, तर CP नाशिक या ठिकाणी 2000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF नागपूर आहे, या ठिकाणी मित्रांनो 10,000 प्लस अर्ज आले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा. येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून मदत होणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला एक मित्रांनो यावरून अंदाज लागणार आहे की कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले याबद्दल, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, कमेंट करा. ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल तर त्यांनी कमेंट करा, ठीक आहे. तर त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी नागपूर कारागृह या ठिकाणी जवळपास 16,000 प्लस अर्ज आले. त्यानंतर CP नागपूर आहे, तर CP नागपूर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, महिला आहे, तर या ठिकाणी 4,200 प्लस आलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर जवळपास 8,600 प्लस गेलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे, या ठिकाणी 11,000 प्लस गेलेले आहे. त्यानंतर SRPF पुणे गट क्रमांक 2 आहे, तर या ठिकाणी 8,000 प्लस गेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे, तर SP नंदुरबार या ठिकाणी 4,700 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF 5 दौंड आहे, तर या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळ ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 2,200 प्लस आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह आहे, तर या ठिकाणी जवळपास 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तर या कारागृह आहे, तर या ठिकाणी 26,000 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर नागपूर सिटी आहे, तर या ठिकाणी जवळपास 15,589 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SP मुंबई ड्रायव्हर आहे, या ठिकाणी 24,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला यूट्यूबवर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंटच्या माध्यमातून माहिती सांगितली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले त्याबद्दल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, शिंदे पाटील यांनी आपल्याला या ठिकाणी कमेंट दिली आहे की गोंदिया पोलीस शिपाई या ठिकाणी 6,780 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले, ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी नंदुरबार बघू शकता, नंदुरबार या ठिकाणी 7,200 प्लस अर्ज आलेले आहे. 7,255 प्लस या ठिकाणी नंदुरबार या ठिकाणी आतापर्यंत अर्ज आलेले. त्यानंतर सुमित गोसावी यांनी आपल्याला कमेंट या ठिकाणी दिलेली आहे की नाशिक ग्रामीण या ठिकाणी 2,504 आले माझा भाऊ, ठीक आहे. धन्यवाद त्यांचा खूप खूप. त्यानंतर SRPF नागपूर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 8,000 प्लस आलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही कोल्हापूर चालक या ठिकाणी बघू शकता, तर 11,000 प्लस या ठिकाणी सांगितलं यांनी. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो असे म्हणजे कमेंट करा, जेणेकरून तुमचं सुद्धा आपण अशा प्रकारे व्हिडिओ जे या ठिकाणी टाकणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता SRPF पुणे 2 9,900 प्लस या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ठाणे बघू शकता, तर ठाणे या ठिकाणी 6,000 प्लस या ठिकाणी सांगत आहे. त्याचबरोबर अमरावती सिटी तुम्ही बघू शकता, अमरावती सिटी. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बुलढाणा बघू शकता या ठिकाणी, तर बुलढाणा 6,000 प्लस. त्यानंतर हिंगोली SRPF, तर हिंगोली SRPF या ठिकाणी 8,110 प्लस झालेले आहे. पुणे जेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता 35,000 प्लस टोकन नंबर आहे म्हणते. त्यानंतर ठाणे शहरला तुम्ही या ठिकाणी बघू शकता 13,000 प्लस या ठिकाणी ठाणे शहरला हे विद्यार्थी सांगत आहे. नवी मुंबई SRPF गट क्रमांक 11 6,583. SRPF ग्रुप 2 पुणे 9,000 प्लस या ठिकाणी आलेले आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी, आणि अशा प्रकारे मित्रांनो वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचं सुद्धा मित्रांनो असंच कमेंटमध्ये नाव घेण्यात येणार आहे. तर सहकार्य जे मित्रांनो एवढं करा तुम्ही, ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे यापासून मित्रांनो माहिती मिळणार आहे, ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.